महाबलीपुरम पड़ता है यार। ये सेकेंड नाम तो ये राजा तो युद्ध वाला द ग्रेट रेसलर करके बोलता है ये महामल्लन उसका सेकेंड नाम। पहले नाम बोलता है नरसिंह वर्मा पल्लवा बोलता है। महाबलीपुरम किंवा ममल्लापुरम भारताच्या आग्नेय कोरोमंडल किनाऱ्याजवळ स्थित पल्लवांची एक प्रसिद्ध बंदर शहर होती। तेथील स्मारकांच्या समूहामध्ये रॉक कट गुहा मंदिरे, मोनोलिथिक मंदिरे, बेस शैलशिल्पे आणि स्ट्रक्चरल मंदिरे तसेच मंदिरांचे उत्खनन केलेले अवशेष आहेत। पल्लव राजवंश ज्याने इसवी सनाच्या 6व्या ते 9व्या शतकादरम्यान ह्या क्षेत्रावर राज्य केले, ह्या भव्य इमारतींची निर्मिती केली। महाबलीपुरम येथील स्मारकांचा समूह शास्त्रीय भारतीय वास्तुकलामध्ये एक वेगळे स्थान व्यापतो। ह्या भव्य इमारती इसवी सनाच्या 6व्या शतकात ह्या प्रदेशातील कारागिरीची उच्च गुणवत्ता दर्शवतात। या रचना कोरताना नैसर्गिक लँडस्केपचा उपयोग केला गेला, ज्यामुळे पल्लव शिल्पकारांची क्षमता सर्वत्र ज्ञात झाली। स्मारकांचे 5 वर्गात विभाजन केले जाऊ शकते। मंडप म्हणजे रॉक कट गुहा। नरसिंहवर्मन 1 ममल्लाच्या काळात गुहा मंदिरांच्या रूपात रॉक माध्यमात नवीन नवकल्पना सादर केल्या गेल्या। गुहा मंदिराची उल्लेखनीय उदाहरणे म्हणजे कृष्ण मंडप, महिषामर्दिनी गुहा आणि वराह मंडप। ह्या रॉक कट गुहा त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि लवचिकतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या शिल्पकलेच्या प्रतिनिधित्वाने समृद्धपणे सुशोभित आहेत। त्यापैकी उल्लेखनीय म्हणजे महिषामर्दिनी, भूवराह, गजलक्ष्मी, त्रिविक्रम आणि दुर्गा। रथ म्हणजे मोनोलिथिक मंदिरे। मोनोलिथिक मंदिरांना स्थानिक पातळीवर रथ म्हणजे रथ असे म्हटले जाते, कारण ही मंदिराची रचना मासेमारी रथांसारखी आहे। ही 5 मोनोलिथिक मंदिरे प्रत्येक एका विशाल दगडापासून कोरलेली आहेत। ते समकालीन मंदिराच्या स्वरूपाचे पूर्ण रूप आणि वैशिष्ट्ये प्रदर्शित करतात आणि जमिनीच्या आरेखन आणि उंचीत भिन्नता दर्शवतात। ते अनेक हिंदू देवतांची आणि शाही पोर्ट्रेटांची चित्रण करणाऱ्या कलात्मक आकृतिबंधात आणि भिंतीच्या भित्तिशिल्पात समृद्धपणे उत्करण केलेले आहेत। शैलशिल्प खडकावर कोरलेले हे शिल्पचित्र हे ममल्लाच्या शासनकाळात निर्माण केलेल्या मुख्य निर्मितीचा आणखी एक अतिशय महत्त्वाचा वर्ग आहे। ममल्लापुरम येथे असे 4 शैलशिल्प आहेत। त्यापैकी सर्वात उल्लेखनीय म्हणजे अर्जुनाची तपश्चर्या आणि गोवर्धनधारी मंदिरे। राजा राजसिंहाने भव्य प्रमाणात स्ट्रक्चरल आर्किटेक्चरची ओळख करून दिली। सर्वात जुने आणि सर्वात प्रभावी म्हणजे मुकुंद नायनार मंदिर। संरचनात्मक उभारणीची गती सागर किनाऱ्याच्या मंदिराच्या निर्मितीत परिणत झाली। ह्या मंदिराच्या बांधकामात द्रविड विमान शैलीचा समावेश आहे। द्रविड विमान हे दक्षिण भारतीय हिंदू मंदिरांमधील गर्भगृहाच्या माथ्यावर असलेले मुख्य शिखर आहे। त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची पायऱ्यांसारखी पिरामिडसारखी रचना, जी अनेक स्तरांमध्ये भौमितिक पद्धतीने वर चढते आणि त्यावर घुमटाच्या आकाराचे शिखर असते। उत्तर भारतीय शिखरांच्या विपरीत हे शिखर वेगळ्या मजल्यांनी आणि कुंटील शिल्पकलेने बनलेले असते। ह्या मंदिरात सर्वात मर्यादित लांडप आहे, सोबतच समुद्र किनाऱ्याची भव्यता देखील पाहायला मिळते। हे मंदिर उत्खननात सापडले आहे। कालांतराने वाळू काढून टाकल्यामुळे किनारा मंदिराभोवती अनेक पुरलेल्या रचना उजेडात आल्या आहेत। त्यापैकी एक पायऱ्यांची रचना, एक सुंदर लघु मंदिर, भूवराहाची प्रतिमा, विष्णूची झोपलेली प्रतिमा आणि पल्लव राजा नरसिंहवर्मन राजसिंह 638 ते 660 सीई च्या शासन काळातील एक विहीर, हे सर्व उघड्या खडकावर उत्खनन केलेले आहेत। किनारा मंदिराच्या दक्षिणेकडील अतिरिक्त मंदिरांचे अवशेष अलीकडेच उत्खनन केलेले आहेत। युनेस्कोच्या पुढील 4 मानांकनात ही शिल्पे बसतात। मानांकन 1 गंगेचे अवतरण हे बेस रिलीफ एलिफंटा बेटाप्रमाणेच एक अद्वितीय कलात्मक उपलब्धी आहे। मानांकन 2 महाबलीपुरमच्या शिल्पांचा प्रभाव त्यांच्या मॉडेलिंगमधील मृदुता आणि लवचिकता कंबोडिया, अन्नाम आणि जावा यांसारख्या ठिकाणी पसरली आहे। मानांकन 3 महाबलीपुरम हे आग्नेय भारतातील पल्लव सभ्यतेचे प्रमुख प्रमाण आहे। मानांकन 6 हे मंदिर शिवाच्या उपासनेचे एक प्रमुख केंद्र आहे। महाबलीपुरम येथील स्मारकांचा समूह म्हणजे मंडप, रथ, शैलशिल्प किंवा खडकात कोरलेले शिल्प आणि महान पल्लव राजवंशाचे उत्खनन केलेले अवशेष यांसह अनुक्रमिक पावतीचे उत्कृष्ट सार्वभौम मूल्य व्यक्त करण्यासाठी सर्व आवश्यक घटक आहेत। हे स्थळ संरक्षणाच्या चांगल्या स्थितीत आहे। स्थळावर कोणतेही मोठे धोके नाहीत, जे भारतीय पुरातत्व विभागाद्वारे नियंत्रित आणि चांगले देखरेख करण्यात येत आहे। स्थळाची अखंडतेसाठी ओळखले जाणारे संभाव्य धोके म्हणजे प्रतिबंधित किंवा नियमित क्षेत्रात अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम। स्थळ स्थान, स्वरूप
सामग्री आणि डिझाईनच्या दृष्टीने त्याच्या मूळ स्थितीत राहते. स्थळाची प्रामाणिकता रपेस्ट्रल आर्किटेक्चरमध्ये निर्मिती आणि प्रयोगावर केंद्रित आहे, ज्यामुळे स्ट्रक्चरल मंदिरांच्या उत्क्रांतीमध्ये परिणाम झाला. अलीकडील उत्खननाद्वारे उघड झालेल्या कलाकृती मानवाच्या सृजनशील प्रतिभेच्या उत्कृष्ट नमुन्याप्रमाणे स्थळाच्या मूल्याला जोड देतात. Yeah.